चिकोडी नेज येथे हिरेकोडी जिल्हा पंचायत व्याप्तीतील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न। हिरेकोडी जिल्हा पंचायत मतदारसंघातील प्रत्येक गावच्या सर्वांगीण विकासासाठी झटलो आहे। पुढील काळात आणखीन विकासासाठी प्रियांका जारकीहोळी यांना निवडून देण्याचे आवाहन विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी केलं। तालुक्यातील नेज येथे श्री काळसिद्धेश्वर कल्याण मंडपमध्ये पार पडलेल्या हिरेकोडी जिल्हा पंचायत व्याप्तीतील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उद्देशून ते बोलत होते। पुढे ते म्हणाले की 35 वर्ष राजकारण ज्यांच्यामुळे केलं त्या कार्यकर्त्यांना सलाम ठोकतो, अन्य कोणालाही सलाम ठोकत नाही। कल्लोळ बंधारा पूर्ण झाल्यानंतर नेज तलावाला पाणी सोडतो। नेज येथे हायस्कूल सुरू केलं असून लवकरच नेज व कल्लोळ येथे पदवी महाविद्यालय मंजूर करणार असल्याचं सांगितलं। 1986 साली नेज जिल्हा पंचायत मतदारसंघातून निवडणूक लढवली असून आम्हाला कोण मदत केली ते विसरू नये, या भागात अनेक विकास कामं राबवली आहे। राज्य सरकारने गॅरंटी योजनेसाठी मागच्या वर्षी 36,000 कोटी निधी दिला असून आता पुन्हा बजेटमध्ये 52,000 रुपयांचा निधी दिलाय। तत्कालीन मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडेपासून सिद्धरामय्यांपर्यंत 16 मुख्यमंत्र्यांसोबत काम केलंय। आपण मंत्रिपद मागत नसून केवळ मतदारसंघातील नागरिकांची कामं करून देतो। या गावातून मी जिल्हा पंचायत सदस्य झालो, त्यामुळे गावचा विकास करण्यावर प्राधान्य दिलं असल्याचं सांगितलं। यावेळी चिकोडी सदलगा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अनिल पाटील बोलताना म्हणाले की नेज भागात काळा अध्यक्ष असताना प्रकाश हुक्केरींनी पाणी योजना राबवली होती। आता अन्नपूर्णेश्वरी पाणी योजना राबवल्यानं नेज भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळालंय। भाजप सरकार केवळ आश्वासन दिल्यापलीकडे दुसरं काही केलं नाही। राज्यातील काँग्रेस सरकारनं गॅरंटी योजना राबवून सर्वसामान्य लोकांना मदत केली आहे। या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्यावं असं सांगितलं। माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत म्हणाले, आज महागाई वाढली असून नेजला 85 लाखाचं अनुदान वगळल्यास विद्यमान खासदारांचं काही योगदान नाही। या भागाचा सर्वांगीण विकास प्रकाश हुक्केरी यांनी केलाय। अण्णासाहेब मगदूम म्हणाले की प्रकाश हुक्केरी यांच्या नेतृत्वाखाली नेज भागातून सर्वाधिक मतदान करून प्रियांका जारकीहोळी यांना निवडून देऊ असं सांगितलं। यावेळी राजू पाटील, राजू मुला, ॲडव्होकेट निरंजन कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी बाबण्णा खोत, माजी तालुका पंचायत सदस्य मल्लू हवालदार, पुंडलिक खोत, अण्णासाहेब मगदूम, ग्रामपंचायत अध्यक्ष अमृता पाटील, उपाध्यक्ष सुलोचना कांबळे, अजय सिंह शितोळे, प्रकाश मगदूम, अप्पू सुट्टी, शकील बेग, सुनील महिपती यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। अलका रोडे।